हॅलो अँड नमस्कार. स्वप्न एका घराचे या तुमच्या लाडक्या शो मध्ये मी वनश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तुमच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तुम्हाला आमचा हा शो खूप आवडतोय हे तुमच्या पत्राद्वारे आणि ईमेलद्वारे आमच्यापर्यंत पोहोचतंय. त्यासाठी मनपूर्वक आभार. आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आम्ही घराविषयक विविध माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण भेटणार आहोत. घर आणि त्याची सिक्युरिटी ही तितकीच महत्त्वाची असते. वेगवेगळ्या कंपनी सिक्युरिटी प्रोडक्ट्स असतात, त्याची माहिती आम्ही मध्ये देणारच आहोत. पण आजच्या या भागामध्ये शंतनू मोघे आपल्याला झायकॉम होम सिक्युरिटीच्या प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहे. चला तर मग त्याच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, आजकाल आपण बातम्या ऐकतो, पेपर्स वाचतो, तेव्हा आपल्या लक्षात घरफोडी, चोरी याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य माणूस देखील संदर्भात खूप कारण सोपं आहे. आपलं स्वतःचं घर, त्यात राहणाऱ्या प्रिय व्यक्ती आणि कष्टाने मिळवलेली संपत्ती पाहायला पाहिजे, हो की नाही? मित्रांनो, 1900 पासून झायकॉम सिस्टम्स ही बाजारात कार्यरत आहे. त्यांच्याच अनेक सिक्युरिटी प्रोडक्ट संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, हे आहे फोनचं आउटडोर युनिट. जेव्हा कोणी या घरात येतं आणि ही बेल वाजवतं, जशी मी आता वाजवली, तेव्हा हा कॅमेरा ऍक्टिव्हेट होतो आणि माझा चेहरा आतल्या इंडोर आहे. त्यामुळे आतल्या माणसाला माझ्याशी संपर्क साधता येतो. रात्रीची वेळ असेल तर माझा चेहरा नीट दिसण्यासाठी इकडे बघा लाईट्स दिलेले आहेत. त्यामुळे रात्री देखील पाहुण्याचा चेहरा नीट. चला आता आत जाऊन अजून बघूया. पाहिलं मित्रांनो, ह्याच प्रोडक्टचं इंडोर युनिट. बाहेर जी व्यक्ती येते तिचा चेहरा ह्या होतो. इकडे तुम्ही पाहाल, हा एक इलेक्ट्रिकल लॉक आहे. आतल्या व्यक्तीने बाहेरच्या व्यक्तीची ओळख पटवून घेतली की हे लॉक दाबायचं, म्हणजे लॉक डिॲक्टिव्हेट. बाहेरील व्यक्ती. ह्या युनिटचे असे 3 युनिट्स आपण एका घरात लावू शकतो आणि ह्या युनिटचे किंवा ह्या प्रोडक्टचे अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. प्रोडक्ट्समध्ये तर मेमरी सेटिंग्स आणि डिजिटल फोटो फ्रेम्स हे काय छान आहे की नाही? फिंगर, जसं नाव आहे तसं फिंगरप्रिंट्स वरून 120 आपण याच्यात स्टोर म्हणजे आणि आपलं बोट ह्या सेन्सरवर ठेवतो, तेव्हा प्रिंट्स त्यांच्या मशीन जातात आणि लॉक उघडलं जातं. जर तुम्हाला असेल तर इकडे टाईप करू देखील लॉक उघडतं. दुसरा पर्याय म्हणजे आपण किल्लीने देखील हे लॉक उघडू शकतो. तसं 100 स्टोर करून ठेवता येईल. किंमत 15,000. हो, हा आहे. ह्या पार्टचे, ह्या प्रोडक्टचे 2 पार्ट्स असतात. एक म्हणजे मॅग्नेट आणि दुसरा म्हणजे सेन्सर. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपला एक अवे आर्म आपण मेन युनिटवर सेट करून, त्यानंतर कोणीही हे दार उघडायचा प्रयत्न केला तर ह्या मॅग्नेट आणि कॉन्टॅक्ट तुटतो. सिग्नल्स मेन जातात, सीएमएस जातात. हुटर वाजला की त्या मेन ऑफिसला तुम्हाला करतात देतात की घरी कोण. हा आहे गॅस लीक. तुमचा गॅस जर चालू राहिला किंवा लिकेज झालं तर हा आणि एक म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्या खोलीत तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो. दुसरी गोष्ट, सिग्नल्स आणि मेन पॅनलचे सिग्नल्स सीएमएस तिकडनं तुम्हाला एक इन्फॉर्मेटरी कॉल देखील येतो. कुठेही लावू शकतो. हा आहे झायकॉम होम सेफचा.
जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाता तेव्हा अवे आर्म हा आपण मेन पॅनलवर सेट करून जातो. त्यानंतर कुठलीही अनोळखी व्यक्ती आली आणि ह्या सेन्सरच्या 6 मीटर आली तर सेन्सर डिटेक्ट करतो आणि ह्याचे सिग्नल्स तुमच्या मेन युनिटला पाठवले जातात. हेच मेन युनिट त्याच्यानंतर CMS ला कळवतं आणि तिकडून तुम्हाला फोन येतो आणि घरात हुटर असे तुम्ही घरात लावू शकता. सेफ होम्सच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचं हा आहे झायकॉम सेफ होमचा. आपण आत्ताच जे सेन्सर्स बघितले, मॅग्नेट सेन्सर्स आणि मोशन सेन्सर्स, त्याचे सिग्नल्स मेन युनिटकडे जातात आणि मेन युनिट सिग्नल्स या हुटरला आणि तात्काळ एक सायरन वाजतो म्हणजे आसपासचा परिसर सतर्क होऊ शकतो. ह्याचा 110 डेसिबल्स एवढा आहे. त्यामुळे मित्रहो, 1995 साली झायकॉम सिस्टम्सची स्थापना झाली आणि तेव्हापासून सिक्युरिटी सिस्टम्स विषयीचे नवनवीन प्रोडक्ट्स ती बाजारात आणते आहे. सेंट्रल मॉनिटरिंग स्टेशन आणि व्हिडिओ मॉनिटरिंग स्टेशन याच कंपनीने म्हणजेच झायकॉम. मित्रहो, अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्या समोर, त्यामुळे पाहत रहा स्वप्न एका घराचे. बोलून बोलून मी खूप थकली आहे. मला एका छोटी गरज आहे. हो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत आपले वास्तुतज्ञ श्री मंदार घैसास यांना. तो कुठेही जाऊ नका आणि पाहत लाडका शो स्वप्न एका घराचे.